नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आहे. कारण नैनाने कितीही कांड केलेलं असलं, नैनाने कितीही आरोप केलेले असले तरी अद्वैतनं तिची कलाची खंबीर साथ दिलेली आहे. अद्वैतनं कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत एक नवऱ्याचं कर्तव्य बजावलेलं आहे. पण त्याचबरोबर कलावरती जो विश्वास दाखवलेला आहे त्यामुळं कला तर अद्वैतसाठी अगदी खुश झालेली आहे, त्याच्यावरती फिदा झालेली आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कला ही आलेली असते आणि कला अद्वैतला बोलायचा प्रयत्न करत असते. अद्वैत म्हणत असतो की खरे तू लांब हो, कारण एकतर हा कुर्ता मी घातलेला आहे त्यामुळे सगळ्यांच्या मनात गैरसमज निर्माण झालाय आणि आईला त्या गोष्टीचा राग आलेला आहे. आणि हा कुर्ता तू घेतला म्हणून मी घातलेला नाही, तर माझ्या त्या दुसऱ्या कुर्त्यावरती तिथे कॉफी सांडलेली होती म्हणून मला हा कुर्ता घालावा लागला आहे. पण लांबून पाहणाऱ्या रोहिणीच्या लक्षात आलेलं असतं की कला ही गोष्ट अद्वैतला सांगणार आहे आणि त्यासाठी रोहिणी ही तिथं आलेली असते आणि कलाला म्हणते, चल ग कला, माहिती आहे तुम्ही या घरातले लोबर्ड्स आहात, पण एवढं पण एकत्र राहायची काही गरज नाही आहे ग, चल चल असं म्हणत कलाला ती तिथून घेऊन जाते. कलाला काही अद्वैत बरोबर बोलू देत नाही आणि कलाला म्हणू लागते की चल इथे नको थांबूस, तू चल लवकर असं म्हणत ती कलाला तिथून घेऊन गेलेली आहे. तर इकडे रोहिणीला तो डाव उधळायचा असतो आणि तो फक्त तिच्या पद्धतीने उधळायचा असतो. यासाठी तिची सगळी नाटकं चाललेली असतात आणि तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते माझ्या पद्धतीनं झालं पाहिजे, कारण हा डाव फक्त मीच टाकणार आहे आणि यामध्ये कोणताही अधिकार नाही की हे सगळं कोणी माझ्या आधी करण्याचा. हे सगळं रोहिणीला वाटत असतं. आणि मग आता कला इकडे नैना खाली आलेली असते आणि नैना तिथं आलेली आहे हे पाहून सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. नैनाला प्रश्न पडलेला असतो की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही, कारण हे सगळे माझ्याकडे असे का बघतायत, हा प्रश्न नैनाला पडलेला असतो. आणि नैना मात्र इकडे विचारातच असते. तेव्हा रोहिणी तिच्याकडे पाहत असते. रोहिणी तिच्याकडे पाहत तिला बोलत असते, तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते. आणि आल्या आल्या रोहिणी एकच वाक्य बोलते, ते म्हणजे की अगं नैना, तुझं पोट. तेव्हा नैना पोटाला हात लावते आणि त्या क्षणी पोटाकडे पाहू लागते. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा ती म्हणते, काही नाही ग, तुझं पोट दुखत होतं ना, त्यासाठी विचारलं की तुझं पोट. हे नैनाला विचारते. तेव्हा कला मात्र इकडे अद्वैतच्या मागच लागलेली असते. अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, मला बोलायचे चांदेकर तुझ्याशी, माझं ऐकून घे आधी, कारण काहीही झालं तरी मी शांत राहणार नाही, मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत ती त्याच्याशी बोलायला जात असते. परंतु अद्वैतला तेवढ्यातच एक कॉल आलेला असतो आणि अद्वैतचा जो फोन आलेला असतो त्यामुळं खरं तर ही सगळी गोष्ट तिथं घडत असते. अद्वैत म्हणत असतो, काय बोलायचं तुला एवढं, मला इम्पॉर्टंट कॉल आलेला आहे, आपण नाही बोलू शकत. तर कला म्हणत असते की चांदेकर, मला तुझ्याशी बोलायचं आहे, मी सांगितलंय ना मला तुझ्याशी बोलायचं आहे, मग चल असं म्हणत कला त्याला बोलत असते. तेवढ्यात अद्वैतला कॉल आलेला असतो आणि अद्वैत तिकडे कलाकडे दुर्लक्ष करतो आणि तिथून निघून जातो. त्यावेळेस आबा, संगीता सर्वजण आता पाहत असतात आणि सगळेजण बोलत असतात. सगळेजण खुश असतात. सगळ्यांना खूप छान वाटत असतं, कारण एवढा मोठा आनंदाचा सोहळा हा घरी असतो चालू आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सगळेजण खुश असतात आणि या क्षणाची सगळेजण खूप दिवसापासून वाट पाहत आहेत आणि तो क्षण अखेर आलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता नैनाची ओटी भरायचा प्रोग्राम सुरू करायचा असतो, कारण आता चांदेकरांच्या घरी सासूने ओटी भरण्याचा मान असतो आणि तो मान आता रोहिणीचा असतो. आणि मग रोहिणी तिथे ओटी भरण्यासाठी जात असते. तेव्हा नैना ओटी भरण्यासाठी बसलेली असते आणि त्याचबरोबर नैनाला तिथे रोहिणी बसवते आणि म्हणते की तू थांबिते, मी तुझी ओटी भरते असं ती म्हणत असते. आणि त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी ती धावत जाते आणि त्या क्षणी तिथे रोहिणी असा विचार करत असते की आता मात्र हिची वाट लावायची, इतके वेळ झालं ही सगळ्यांना फसवत होती, ही सगळ्यांशी चुकीचं वागत होती, पण नाही, आता मी सहन करणार नाही, कारण आता हिचं भिंग मला सगळ्यांच्या समोर फोडायचं आहे. त्यावेळेस आबा म्हणतात, अगं काय झालं रोहिणी. तेव्हा रोहिणी म्हणत असते की आता
मी नैनाला चांदेकरांकडून जरी नैनाला छान गिफ्ट मिळणार असलं तरीही मी सासू म्हणून तिला एक छान गिफ्ट देणार आहे. आवडेल ना नैना तुला, असं ती म्हणत असते आणि नैनाकडे पाहत असते. आणि त्याचबरोबर ती म्हणते, पण तुम्हाला माहीत नाही आहे, कारण नैनाने पण आपल्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे आणि ते गिफ्ट नैना आपल्याला देणार आहे. हे सगळं चालू असतं. त्यावेळेस सगळ्यांना खूप छान वाटत आहे. फायनली कुठंतरी हा आनंदाचा प्रसंग चांदेकरांच्या घरी आलेला आहे. परंतु रोहिणीला जी सवय आहे सस्पेन्स, फक्त सस्पेन्स ठेवायची, ती रोहिणीची जी सवय आहे त्यामुळं खूप गोष्टी घडणार असतात. कारण रोहिणीला असं वाटत असतं की हा सस्पेन्स तिनेच ठेवला पाहिजे, म्हणून तिचे हे सगळे चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी जो सस्पेन्स ठेवण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळं खरं तर चांदेकरांना कोणालाच लक्षात येत नसतं की नक्की ही रोहिणी काय करणार आहे, नक्की या रोहिणीच्या डोक्यात काय आहे, कसला सस्पेन्स ठेवते ही रोहिणी, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि त्याचबरोबर रोहिणीचा जो सस्पेन्स आहे तो सस्पेन्स इकडे सगळ्यांना विचारात पडतो की नक्की काय आहे. रोहिणी म्हणते की थांबा ना आबा, इतके दिवस तुम्ही सगळ्यांनी वाट बघितलेली आहे, आणखी थोडे दिवस, आता आणखी काही क्षण, अगदी सेकंद, असं ती म्हणत असते आणि मग सगळ्यांना बोलत असते. त्याचबरोबर रोहिणी म्हणते की आधी मी हिची ओटी भरण्याआधी सगळ्यांना एक गोष्ट दाखवणार आहे. आणि असं म्हणत तिने तिथं आलेली असते आणि सगळ्यांच्या समोर ती म्हणते की हे बघा, हा नैनाचा पराक्रम, असं म्हणत तिने नैनाच्या पोटाला जी बांधलेली उशी आहे ती उशी बाहेर काढलेली आहे. आणि म्हणजे ते जे गाठोडं आहे, ज्या गाठोड्यामध्ये नैनाने चिंध्या भरून ठेवलेल्या असतात, ते गाठोडं तिनं बाहेर काढलेलं आहे आणि सगळ्यांच्या समोर त्यातल्या चिंध्या उधळलेल्या आहेत. आणि त्या क्षणी इथे सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणत असतात काय आहे हे सगळं. तेवढ्यात अद्वैत पण फोनवरती बोलून आलेला असतो आणि अद्वैत तिथे येऊन थांबलेला असतो. सगळेजण पाहत असतात आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण रोहिणीने एवढा मोठा धक्का दिलेला असतो की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण रोहिणीला असं वाटत नव्हतं की हे सगळं अशा पद्धतीनं घडेल आणि रोहिणीला हा सस्पेन्स होता तो असाच उधळायचा होता. ह्या सगळ्या गोष्टी तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला करायच्या होत्या आणि त्यासाठी तिने हे सगळं केलेलं कांड होतं. आणि मग सगळेजण पाहतच राहतात. संगीताला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण नैनाने इतकी मोठी फसवणूक केलेली असते. कारण याआधीही नैनाने जो राडा केलेला होता, लग्नाच्या वेळेस जो राडा केलेला होता, ती गोष्ट ही तेवढीच महत्त्वाची होती. आणि आज पुन्हा तो राडा केलेला आहे. आणि मग रोहिणीने तिच्या पोटाला लावलेल्या त्या चिंध्या बाहेर काढत इथे नैनाची वाट लावलेली असते. नैना तर शॉकच झालेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय घडतंय. कारण तिला अशी अपेक्षाच नव्हती की हे सगळं अशा पद्धतीनं घडेल. आणि मग रोहिणी म्हणते की आधी हिचं खोटं मी सगळ्यांच्या समोर आणते आणि मग भरते ना सासू म्हणून हिची ओटी. नक्की काय काय हिचं कांड आहे ना, ह्या सगळ्या नैनाची ही जी खोटी प्रेग्नन्सी आहे ना ती सगळ्यांच्या समोर आणत आहे. असं म्हणत नैनाच्या पोटाच्या चिंध्या तिनं काढलेल्या असतात आणि नैनाला दाखवून दिलेलं असतं की तिची काय लायकी आहे. आणि नैनाला कळायचं बंद झालेलं असतं, कारण नैना विचारच करू शकत नसते की हे सगळं काय झालेलं आहे. आणि नैनाला प्रश्न पडलेला असतो की यांना कसं कळलं. कारण नैनाला तर असं वाटत होतं की हे सगळं कला हे सगळं करेल, पण हिथं तर घडलेलं वेगळंच असतं. कारण रोहिणीच्या वागण्यातनं तिला थोडं थोडं जाणवत होतं की हे सगळं काहीतरी विचित्र घडतंय. पण रोहिणीने तर आता नैनाचा पूर्णच बँड वाजवून टाकलेला असतो. रोहिणीला कळायचं बंद झालेलं असतं आणि रोहिणी मात्र विचार करू लागलेली असते. कारण इथे रोहिणीने वाट लावलेली तर असते, पण आता सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे नैनाची. नैनाला कळायचं बंद झालेलं असतं. रोहिणीने मात्र तिथे आता दाखवून दिलेलं असतं की ती काय करू शकते. आणि त्याचबरोबर इकडे रोहिणीने नैनाची वाट लावलेली आहे. सगळेजण पाहत आहेत, कारण कोणालाच विश्वास नव्हता की अशा पद्धतीनं काहीतरी राडा होईल, अशा पद्धतीनं गोष्टी घडतील, हे कोणालाच वाटलं नव्हतं. आणि संगीताला तर खूप अशी चक्कर येते. तिला ऑलरेडी बीपीचा त्रास असतो आणि या सगळ्यामुळं संगीताला भयानक टेन्शन येतं. ती पडायला लागलेली असते आणि संगीताला मग तिथे रजनी सावरते. रजनी, त्याचबरोबर काजल, कला, दिनकर सगळेजण धावत जातात आणि संगीताला म्हणतात की सांभाळ स्वतःला.
संगीता म्हणू लागते की काय केलं ह्या मुलीनं, मला ना कळतच नाहीये. असं म्हणत संगीता नैनाच्या नावाने ओरडत बोलत असते. कारण काहीही झालं तरीही नैनाला तिने दाखवून दिलेलं असतं की तिची काय लायकी आहे आणि नैनाच्या नावाने ती ओरडत असते, म्हणत असते की बास झालं, आजपर्यंत आम्ही तुला सगळ्या गोष्टी खपवून घेतलेल्या आहेत, सगळ्या गोष्टींमध्ये तुझी साथ देत होतो, पण आज तू दाखवून दिलेलं आहे की तू काय करू शकतेस. आज तू दाखवून दिलंस की तू कोणत्या थराला जाऊ शकते. कारण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तू असं काय करशील. हे सगळं संगीता बोलत असते आणि नैनाच्या अंगावरती धावून जात असते नैनाला मारायला. कारण तिला खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते किती वेळा या इतक्या चांगल्या तुझ्या सासरच्या लोकांना तू फसवलेला आहे, किती वेळा ह्या गोष्टी घडणार आहेत, किती वेळा तुझ्याशी सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. तुला सगळे समजून घेतात तर तू प्रत्येक वेळेस अति करायला लागलेली आहे. कधीही आम्हाला असं वाटलं नव्हतं की तू अशा पद्धतीनं वागशील. काहीही झालं तरीही आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला. लग्नाच्या वेळेस पण गोंधळ घातलास, लग्नातनं पळून गेलीस, तेव्हा आमच्यावर काय बेतल याचा विचार केला नव्हता. आणि आज पुन्हा तू तेच केलेलं आहे, आज पुन्हा तीच गोष्ट केलेली आहेस. असं म्हणत संगीता नैनाला बोलत असते. पण नैनाच्या तोंडातून एक शब्दही बाहेर येत नाही. कारण नैनाकडे बोलायला असं काहीच नसतं. नैनाकडे बोलायला शब्द नसतात. नैना मात्र शांतपणे ऐकत असते. आणि नैना म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता तिला शांत राहण्याशिवाय पर्याय नसतो. नैना म्हणत असते की माझ्या प्लॅनमध्ये हे नव्हतंच ना, हे अचानक घडलेलं आहे, तर मी नक्की काय करू, म्हणजे कुठल्या बाजूने विचार करू, कसं बोलू, हा प्रश्न तिला पडलेला असतो. नक्की याच्यावर सोल्युशन काय काढू, हा प्रश्न तिचा उभा असतो. आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही तिला एक सुचत नसतं की या सगळ्यावर उपाय कसा काढायचा आहे. म्हणून ती शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी विचार करत असते. कारण तिला या सगळ्यावरती तोडगा तर काढायचा असतो, पण तिच्याकडे आत्ता त्या गोष्टीचा उपाय नसतो. तिला काय बोलायचं ते कळत नसतं. म्हणून ती शांत राहून सगळ्या गोष्टी पाहत असते आणि विचार करत असते की याला काय उत्तर द्यायचं. म्हणजे हे जे आपण एवढी मोठी माती खाल्लेली आहे ना, याचं खापर तर कुणावर तरी फोडलं पाहिजे ना, हा विचार नैनाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि नैना त्याच गोष्टीचा विचार करत असते. कारण तिला माहिती असतं की आपण एवढे शिव्या का खायचे आहेत, हे तिचं म्हणणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. आबा म्हणत असतात की काय आहे हे सगळं, कारण आम्ही चांदेकरांच्या सुनांना लक्ष्मी मानतो आणि हे काय घडलेलं आहे, कारण मला अशी अपेक्षा नव्हती, असं आबांचं म्हणणं असतं. आणि आता राहुल पण तिथे बोलायला येत असतो. कारण राहुलला पण रोहिणीने आधीच सांगून ठेवलेलं असतं की तुला भारी ॲक्टिंग करायची आहे, बाप म्हणून तू काय स्वप्न पाहिलेली होती आणि तुझी स्वप्न कशी उधळून लावलेली आहेत ते तुला बोलायचं आहे. तुला जो काय ड्रामा करायचा आहे तो बिनधास्त कर आणि बिनधास्त राहा, असं रोहिणीने त्याला सांगितलेलं असतं. आणि राहुलला पण याच गोष्टी हव्या असतात. खरं तर राहुल पण धुतल्या तांदळासारखा काही स्वच्छ नाही, त्याने पण भरपूर माती खाल्लेली आहे. पण आज सगळं नैनावरती शेकणार आहे किंवा कला आणि नैनावरती डाव उधळायचा आहे, म्हणून राहुल ही नाटकं करणार असतो, हेही पाहायला मिळत आहे. नैना शांतच असते, ती विचार करत असते. कारण तिच्या प्लॅनच्या बाहेर ह्या गोष्टी घडलेल्या असतात, त्यामुळं तिच्याकडे काहीही उत्तर नसतं. कारण तिनं जो प्लॅन केलेला होता त्यानुसार ह्या गोष्टी घडत नसतात, त्या वेगळ्या पद्धतीनं घडत असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं पाहून आता राहुल समोर येतो. आणि राहुल म्हणतो काय अपेक्षा करायची या बाईकडून, ह्या बाईनं मला फसवलेलं आहे, माझ्यासोबत एकाच बेडरूममध्ये राहून तिनं माझ्याशी गद्दारी केलेली आहे, एवढं मोठं खोटं आजपर्यंत मी कधी पाहिलं नव्हतं, अशी व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नव्हती. हे सगळं राहुल बोलत असतो. आबा म्हणत असतात की चांदेकरांच्या सुना त्यांच्यासाठी लक्ष्मी असते, चांदेकर म्हणजे विश्वासाचं प्रतीक आहे, त्यांना विश्वास म्हणून मानलं जातं, आणि हे तू काय केलेलं आहेस, असं म्हणत सगळेजण नैनाला बोलत असतात. नैना मात्र विचार करत असते. नैनाला प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय, कारण तिच्याकडे उत्तरच नसतं. आणि मग आता सगळे तिथं म्हणत असतात की राहुल म्हणतो की नाही, हिला मी विचारणारच नाही की हिने का केलेलं आहे. अद्वैत पण म्हणतो की बास, कसं आहे माहिती आहे का, आत्तापर्यंत तुला प्रत्येक गोष्टीत मी साथ दिली होती, कारण तू मला फसवलं होतं, मला फसवून माझ्या भरमंडपातून लग्नातून निघून गेलीस, राहुलसोबत पळून गेली, तरीही त्या धक्क्यातून मी सावरलो नव्हतो, तरीही मी स्वतः पुढाकार घेऊन तुझं आणि राहुलचं लग्न लावून दिलं.
आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींमुळं आम्हाला जो त्रास झाला हा कधीच आम्ही विसरू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. कारण हे सगळं जे घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं घडलेलं आहे. हे जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की नाही, आता तिला एकही प्रश्न विचारायचा नाही, कारण तिनं जी माती खाल्लेली आहे ती तिच्याजवळ ठेवायची आहे. कारण आत्तापर्यंत तिने प्रत्येक वेळेस चांदेकरांना त्रासच दिलेला आहे आणि या खऱ्यांच्या मुलींनी प्रत्येक वेळेस चांदेकरांना अशाच पद्धतीनं वागवलेलं आहे, हे रोहिणी बोलत असते. आणि ते फक्त खोटे आहेत, कारण खरेपणाचा ते आव आणत असतात, पण ती लोक खरी नाहीत. हे आता सरोज बोलायला लागलेले असते. सरोज म्हणत असते की चांदेकरांची इज्जत धुळीला मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आजपर्यंत चांदेकरांची फसवणूकच केलेली आहे, हे सगळं बोललं जात असतं. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीनं घडत असतात की कोणाला तिथे काहीच कळत नसतं. पण नयना मात्र शांत डोक्याने विचार करत असते आणि सगळेजण बोलत असतात तेव्हा नयना तिथं म्हणते की बास, थांबा, हे सगळं मीच का सहन करायचं आहे, कारण यात माझ्या एकटीचा दोष नाही. हे सगळं मला करायला सांगितलेलं होतं कलाने, या सगळ्याची मास्टर माइंड कला आहे, असं म्हणत नयनाने कलाकडे बोट दाखवलेलं असतं. आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय, कारण ह्या सगळ्यामध्ये कलाचा काय दोष आहे हा प्रश्न तर पडलेला असतोच. पण कलासाठीही मोठा धक्का असतो, कारण नयनाताई माझ्यावर नाव का घेते, मी काय केलेलं आहे, हा प्रश्न तिलाही पडलेला असतो. आणि कला मात्र तिच्याकडे पाहतच राहते. तेव्हा नयना म्हणत असते की हे सगळं मला कलाने करायला सांगितलेलं आहे, या सगळ्याला कला जबाबदार आहे, कलानेच मला सांगितलेलं होतं आणि म्हणूनच मी हे सगळं केलेलं आहे, असं नयना बोलत असते. आणि त्याचबरोबर राहुल सगळेजण पाहत असतात, कारण राहुल रोहिणीला कधीच वाटलं नव्हतं की नयना तिच्यावर आळ घेईल. पण अद्वैतला धक्का बसलेला असतो, कलाला धक्का बसलेला असतो, कारण तिनं म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ते मला कलाने करायला सांगितलेलं आहे, या सगळ्याला कला जबाबदार आहे, असं म्हटल्यानंतर संगीता त्याचबरोबर घरातील सगळ्यांना धक्का बसत असतो. आणि सगळेजण म्हणत असतात काय कला जबाबदार आहे या सगळ्याला, हा प्रश्न तर सगळ्यांना पडलेला असतो. पण नयना मात्र ओरडून तिथं सांगत असते की हो, या सगळ्याला कला जबाबदार आहे, कारण हे सगळं मला कलानेच करायला लावलेलं होतं, कारण कलानेच मला सांगितलं होतं की तू अशा पद्धतीनं लग्न करून या घरात येऊ शकते आणि हे सगळं कलामुळं घडलेलं आहे. हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र कलाला धक्का बसलेला असतो. कला म्हणते की बास, आता मी एकही गोष्ट ऐकून घेणार नाही, कारण ताई म्हणून तर तुझ्याकडून कोणत्या अपेक्षाच नव्हत्या, पण आज बाई म्हणून पण तुझ्याकडून मी कोणत्याही अपेक्षा ठेवू शकत नाही, कारण कलासाठी हा खूप मोठा धक्का असतो. आणि मग कला रागाने पुढे जाते आणि नयनाच्या खांदीशी कानाखाली ओढते आणि तिला म्हणते की बास झालं, कारण आत्तापर्यंत मी तुझ्याकडून मोठी बहीण म्हणून कोणतीच अपेक्षा केली नव्हती, पण आज तू दाखवून दिलेला आहे की एक बाई म्हणून पण तुझ्याकडून कोणतीही अपेक्षा करण्याच्या तू लायकीची नाहीस, असं म्हणत कलाने नयनाचं थोबाड फोडलेलं असतं आणि तिला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू कसलेही वाटेल ते खोटे आरोप करशील, पण मी ही खपवून घेणार नाही. आणि कलाने ठणकावून सांगितलेलं असतं की तू वाटेल ते आरोप करशील, पण मी तू केलेले आरोप कधीही सहन करणार नाही, मान्य करणार नाही, कारण मी कधीच खोटेपणा केलेला नाही, प्रत्येक वेळेस सत्याच्या बाजूने मी उभी राहत आलेले आहे. त्यामुळं हे सगळं जे काही घडत आहे या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त तूच आहेस, कारण या सगळ्याशी माझा कोणताही संबंध नाही, जे तू केलेलं आहे ते तुला फेडावं लागणारच आहे, असं कलाने चांगलंच ठणकावून सांगितलेलं असतं. आणि नयनाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. नयनाला कळायचं बंद झालेलं असतं, कारण नयनाला विचारच नयनाने केलेला नव्हता, पण नयनाने टाकलेली ठिणगी जी असते तेवढी पुरेशी असते, ती म्हणजे सरोजसाठी. कारण सरोज आता म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी मी या मुलींना घरात ठेवणार नाही, या खोटारड्या मुलींना चांदेकरांच्या घरामध्ये जागा नाही, असं म्हणत सरोजने आता इकडे कलाला आणि नयनाला पकडलेलं असतं आणि त्या दोघींना घराच्या बाहेर काढायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र अद्वैत तिथं समोर येतो आणि अद्वैत म्हणतो की आई थांब, कारण तू हे करू शकत नाही, खरेचं काहीही चुकलेलं नाही आणि खरेच्या बाबतीत मी ही गोष्ट घडू देणार नाही, मला नाही वाटत की खरेनं हे असं काही केलेलं आहे, असं जेव्हा अद्वैत ठामपणे सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो, तो म्हणजे
सरोजला, कारण अद्वैतने कलाची साथ दिलेली आहे. इकडे संगीता, दिनकर हात जोडून माफी मागत आहेत. ते म्हणत आहेत की काहीही झालं तरीही आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या गोष्टींमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती ती म्हणजे नैनाने केलेली फसवणूक. आणि एकदा नाही तर 2 वेळा नैनाने ही फसवणूक केलेली आहे आणि नैनाने दाखवून दिलेलं आहे की तिची काय लायकी आहे. पण इकडे मूर्ख सरोजला, इकडे रोहिणीनं जे सांगितलेलं होतं त्यांचा का मी एकदा का पर्दाफाश केला तर तो त्यांची या घराच्या बाहेर हकालपट्टी करायची आहे असं रोहिणीने सांगितलेलं होतं. आणि आता सरोज त्याच पद्धतीनं वागत असते. सरोजचं असं म्हणणं असतं की हो, आता मी यांना घरात ठेवणार नाही. तेव्हा अद्वैत समोर आलेला आहे आणि अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नैनाला तू काढायचंय तर घराबाहेर काढ, तिची चूक आहे, पण मला नाही वाटत की खरेनं असं काही केलेलं आहे असं म्हणत अद्वैत कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. कारण जेव्हा पोलीस कंप्लेंट झालेली होती तेव्हा अद्वैतला कलाने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत त्याला बाहेर काढलेलं होतं. आणि आज ही अद्वैतने तेच नवऱ्याचं कर्तव्य करत कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. आणि आता नैनाची मात्र वाट लागलेली आहे. आता नैनाची हकालपट्टी कशी होते का पुन्हा रोहिणी आणखी नवा डाव खेळणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.